मरू पण आरक्षण घेऊन जाऊ, नाही तर या ठिकाणी मरू. दादा सांगतील की आमचा अंतिम निर्णय असेल. महिना गेला तरी चालेल, मुंबई बंदच दिसेल. खोडशे कोणाला होऊ देऊ नका. या ठिकाणी पुढे जी होईल याची जबाबदारी सर्वस्व आणाजी पंत म्हणून. काय म्हणते, आज तिसरा दिवस आहे. आज सरकारला एकच जागा नाही, आमचा एकच बंद आहे. फक्त सदावर्तीची आम्ही आज इथं किरम्या घातली आहे. फक्त एकदा आम्ही तुमच्या न्यूज चॅनल समोर एकदा घालतो. घालू का? परमिशन आहे का तुमची? घ्या सगळ्यांनी. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत जर आमचं काही नियोजन नाही घातलं तर फडणवीस साहेब तुम्ही चांगला होता घेवा. आता एकदा जाऊन वाईट झालं. आमचं एक म्हणणं आहे, अजून बी तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही महाराष्ट्राचे जनता राजे आहेत. आम्हाला गोरगरीब जनतेला या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे. पण तुम्ही अन्न बंद केलेलं आहे आणि तुम्ही आमचं पाणी बंद केलेलं आहे. तुम्ही अनाजी पंथाची भूमिका आज निभावलेली आहे. पण आमच्यामध्ये मराठा समाजात नथुराम खोडशे कोणाला होऊ देऊ नका. या ठिकाणी पुढे जी होईल याची जबाबदारी सर्वस्व आणाजी पंत म्हणून तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेब तुमच्यावर राहील. जय भवानी. फडणवीस साहेब तुम्हाला अजून मानाचा मुद्रा दक्षता घ्या. तुम्ही मराठ्याच्या लेकराची आणि रक्ताचं नातं ओळखा. तुम्हाला आम्ही मानाचा मुद्रा करून सांगतो, ह्याच पितळावर तुम्ही आलेच पाहिजे. मनोज दादा दरंगे साहेबापाशी रक्त सळसळ करतय, मराठ्यांचं रक्त हुसाळ्या मारतय. ह्याला काय करायचं तुम्ही येऊन न्याय. दादांचा आदेश येऊपर्यंत शांत बसायचं. दादाचा आदेश येऊपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. महिना गेला तरी चालेल, मुंबई बंदच दिसेल. सदावर्ते तुम्हाला आता मध्ये कोणी येणार नाही. तो बाप बाबा सदावर्ते बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातून धानोरा खुर्द माझं गाव आहे. सदावर्ते साहेब तुम्ही संविधान सोडून बाकीच्या गप्पा हाणताव आणि ते तुम्ही म्हणता मराठा, मुस्लिम, हिंदू, हरिजन ही एक नाही. मला दावा एक सांगायचा आहे, दावा करतो पुराव्यानिशी. माझ्या आजोबांनी धानोरा खुर्द गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाज मंदिर बांधण्यासाठी लोक फुकटच्या जागा येत नाहीत. माझ्या आजोबानं विकत घेऊन त्या गावात समाज मंदिर बांधलंय. तू ये माझ्या पुढे इथं आता नाव टिपून घ्या. एक मिनिट नाव टिपून घ्या. बीड जिल्हा म्हणजे अंबाजोगाई तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये धानोरा खुर्द गाव, 2 गाव आहेत बघा. धानोरे चकली होईल सदावर्ते साहेब, तुम्हाला चकली होईल, 2 नाही तर चकली तुम्ही म्हणतात ना. डबल रोड आहे आमच्यात अंबाजोगाई 2 आहे धानोरे. तर पाठवर धानोरा म्हणतात त्याला एकाला, आणि एकाला म्हणतात आपेगाव धानोरा. सर आपेगाव धानोऱ्यातला मी आहे भगवान दामोदर जगताप. माझे आजोबाचं नाव आहे संभाजी अण्णाराव जगताप. 1966 ला जागा स्वतः खरेदी करून त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं समाज मंदिर बांधले. त्याचा मी गव आहे. नागपूर. अरे सदावर्ते सगळे आले ती या
ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे माझी. तुम्ही अन्न पाणी बंद केलं, पण आमचा मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दाखवून दिलेला आहे की 18 पगड जातीला सोबत घेऊन थोरला भाऊ म्हणून आतापर्यंत सांभाळण्याची भूमिका केलेली आहे. या ठिकाणी आमच्या माता माऊल्या गावाकडून टेम्पोच्या टेम्पो भरून या ठिकाणी भाकरी ठेचा चटणी या ठिकाणी 3 टाइम जेवण या ठिकाणी वाटलं होत आहे. तुम्ही किती अन्न बंद करतात आणि किती पाणी बंद करतात, पण मराठी समाजात एवढी ताकद आहे. तुम्ही अनाजी पंत बाहेर या, तुमचं कुटुंब घेऊन बाहेर या, तुम्हाला सांभाळण्याची ताकद या मराठ्यामध्ये आमच्या मुंबईच्या मराठा समाजात आहे. एवढी तुम्हाला सांगतो. आम्ही 8 दिवस दादा सांगतील तेवढंच आम्ही ऐकणार. मरू पण आरक्षण घेऊन जाऊ, नाहीतर या ठिकाणी मरू. दादा सांगतील ते आमचा अंतिम निर्णय असेल. आम्ही गोकुळातून 2 गाड्या येले तरी 32 माणसं येले. दादाचे जिथं दिवस असलं उपोषण तिथं आम्ही 2 महिने 4 महिने 6 महिने आम्ही गेलो, पण मागणी आलो. आणि आता मराठा आरक्षण घेऊन जाऊ तरच आम्ही समजा मराठी आहे, नाही तर आम्ही 1 महिन्याने लागला 2 महिन्याने लागले तरी मुंबई सोडणार नाही. आणि आम्ही भाकरीची काही पर्वा नाही आणि जीवाची काही पर्वा नाही, पण आरक्षणची पर्वा आहे. आणि नाही दिलं फडणवीस साहेबांना, नाही दिलं समजा आम्ही फडणवीस साहेबाला मानाचा मुंडरा करतो आणि सगळं मंत्रिमंडळाला सुद्धा आम्ही मानाचा मुंडरा करतो. हे मंत्रिमंडळ हे झालं कुठून? अरे हे आमच्याच भरोशावर झालं आणि आमच्याच भरोशावर आम्ही मतदान केलं. आणि तुम्ही आम्हालाच समजा आमचे उलटे पाय कापू राहिले. आणि दादा आमच्या इथं पडेल, दादा अन्न पाण्यावरून मराठी पाळी झाली तरी त्याला ती येऊन राहिले. 4 दिवस झाले तरी आम्ही आता त्याशी हायगाई करणारी फक्त दादाना आदेश द्या, पुरी मुंबई चटून घेऊ. नांदेड जिल्हा अर्धापूर तालुका येथून आम्ही 100 लोक आलेले आहोत मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी. आम्ही आजपर्यंत समजत होतो बा सगळे आमचे भाऊ होत. आमचा एवढा दिवस कोणी करणार नाही. 18 पगड जाती पाटील समाजाला सांभाळला आणि आमच्या पाठीमागे एकही भाडं द्या म्हणून म्हणायला तयार नाही. आमचं काय एवढं पाप केलं या लोकांना सांगून टाकावं तुम्हाला सांगतो. आणि हे लोक आम्ही मोठे केले आणि 17 जाऊन बसून तुम्हाला सांगतो कानडी नजर करून बघतात. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री नाही, आज मुंबईमध्ये कोणता मंत्री नाही. तुम्हाला सांगतो आमचा माणूस मारायचा आहे ठरवलं काय यायला पटपणे सांगावं, समजा मारायचं की ठेवायचंय, नाही तर उचलून तुम्हाला सांगतो पुरे मुंबईचे मराठी आमच्या समुद्रामध्ये फेकून जाऊन हे देवाचं करून ठेवलं. काही बोलायचं नाही तुम्हाला सांगतो.